आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता साखर उद्योग हा खूप महत्त्वाचा उद्योग या राज्यामध्ये आहे आणि आता निश्चित प्रकारे या उद्योगाशी संबंधित असणारे इथं आज कारखानदार आहेत, चेअरमन आहेत, अधिकारी आहेत, संबंधित डेक्कन शुगरचे सगळे पदाधिकारी आहेत आणि नवीन आता प्रत्येकाने नवीन टेक्नॉलॉजीला गेलं पाहिजे आणि शेवटी त्या निमित्तानं निश्चित प्रकारे त्यामध्ये कारखान्यांच्या बाबतीमध्ये आता जे काही नवीन प्रयोग ते हे साखर कारखान्यांमध्ये केले गेले पाहिजेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याचंच आज हे सगळं आहे, आज आम्ही ते पाहतोय आणि निश्चित त्याचा फायदा कारखानदारांवर माझ्या जे ऊस उत्पादक शेतकरी या सर्वांना मिळेल। निश्चितपणे आपण जर पाहिलं तर या स्टॉल्स जे आहेत ते वेगवेगळ्या उपकरणं या ठिकाणी आपल्याला या स्टॉलच्या निमित्ताने पाहायला मिळतात। भविष्य काळात या सगळ्याची गरज कशी वाटते? गरज भविष्य काळात आता आपल्याला बदललंच पाहिजे ना, आता आपल्याला आधुनिकतेकडे गेलं पाहिजे आणि निश्चित प्रकारे त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे या सर्वांना या निमित्ताने मिळणार आहे आपल्याला आणि त्याचा फायदा पर्यायाने शेवटी हा शेतकऱ्याचा जो ऊस पिकवतो त्या ऊस उत्पादकाला त्याचा फायदा मिळणार आहे। आता मग राज्यात आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे, कृषी मंत्री म्हणून एक नैतिक जबाबदारीपणे आपण कसं बघतोय पाऊस? तर नैतिक जबाबदारी म्हणण्यापेक्षा शेवटी हे निसर्गाचं संकट आहे आणि कुठले आता संकट आल्यानंतर त्या संकटाला आपल्याला सामोरं तर केलंच पाहिजे। हे दिवसेंदिवस रोजचा जर विचार केला तर आपण जे शेती पिकाचे जे नुकसान झाले त्यांचे पंचनाम्याचा जर विचार केला तर ते दिवसेंदिवस क्षेत्र हे वाढते। काल 64-65 हजार होतं की आज 66 लाख एकर एवढं म्हणजे क्षेत्र वाढते। निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा विषय जो हवामान बदलाचा विषय, पाऊस पडतोय पण एकाच दिवशी वार्षिक सरासरी एवढा पाऊस एकाच दिवशी पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतंय। आपण निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना मी एवढंच सांगू शकतो की या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे आणि शेवटी हे नैसर्गिक संकट आहे, त्यामुळे या संकटाला सगळ्यांनी सामोरं आपल्या सगळ्यांना जावंच लागेल आणि ज्यांचं नुकसान हे झालेले त्या सर्वांचे पंचनामे करण्याचं काम प्रगतीपथावर चालू आहे। काही भागामध्ये नुकसान भरपाईची रक्कम ही साधारणतः मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत, आज सप्टेंबर मला वाटतं आज आजच्या तारखेपर्यंत पाऊस अजूनही मोठ्या प्रमाणात पडतोय। त्यामुळे निश्चित प्रकारे ज्याचं या निमित्तानं नुकसान होईल, शेती पिकाचं होईल किंवा आपण नदी शेजारी जमीन असते त्यामुळे माती पण वाहून गेली, त्या सगळ्या सकट जे नुकसान यामुळे होईल ते सगळे नुकसान भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील आणि शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील। आता ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये शेवटी काही निकष आहेत आणि या निकषाच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील। दिवाळीपर्यंत निश्चित प्रकारे दिवाळीच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांचं शेतीच्या पिकाचं नुकसान झालंय त्या सर्वांची भरपाई ही दिवाळीच्या पूर्वी दिली जाईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।